आता आहे ना, मी तुम्हाला काही एक्स्ट्रा डेटा न देता फक्त एक चेकलिस्ट देणार आहे. फक्त टॉपिक वाईज. जसं या व्हिडिओमध्ये मी प्राण्यांच्या वर्गीकरणाची चेकलिस्ट देणार आहे तुम्हाला आणि लगेच चेक करून घ्या स्वतःचा चहा पिता-पिता. नसं झालं तर लगेच या व्हिडिओमध्ये तुमचं क्लिअर पण होऊन जाईल. म्हणजे प्राण्याचं वर्गीकरण करत असताना उदाहरणं करा, पण शक्यतो आता ना शेवटच्या टप्प्यामध्ये जी स्टेट बोर्डमधली उदाहरणं आहे ना, तेवढीच करा. तुमची कन्फ्यूज होऊ शकता एखाद्या वेळेस. आणि जर वेळ भेटला अगोदर केली असतील, तर एन-सी-आर-टी मधली पण करा. ओके. त्यानंतर अपवाद म्हणसाल, मुख्य भर जर असेल कशा अपवादांवर, जसं रक्ताभिसरण. क्लोज कोणामध्ये आहे आणि ओपनमध्ये कोणामध्ये आहे. लक्षात ठेवायचं की कॉर्डेट्समधं सगळं क्लोज आहे. नॉन कॉर्डेट्समध्ये फक्त ॲनेलिड्समधं काय क्लोज आहे. बाकी सगळ्यामध्ये ओपन आहे. आणि सोबत मग आपल्या कॉर्डेट्समध्ये पायसेस म्हणजे माशांपासून आपल्यापर्यंत 2, 3, 3, 3 आणि 4, 4 हे लक्षात राहीलच तुमच्या. फक्त रेप्टाईल्समध्ये माशात 2, याच्यात 3, रेप्टाईल्समध्ये 3 आहेत, पण मगर आणि सुसरला 4 आहेत. आपल्यात आणि पक्षात 4च आहेत. सममितीमध्ये तुम्हाला सांगितलंच आहे प्लेट 2 भागामध्ये. फर्स्ट कोण आहे? प्लॅटिहेल्मिंथेस. नंतर सगळे बायोलॅटरलच आहे. ओके. आणि त्यामुळे फक्त अपवाद कोण आहे? एकायोडर्मेटामधला स्टारफिश. असे अपवाद करावे लागतील. खंडीभवन म्हटलं तर खंडीभवनामध्ये आपल्याला कुठून दिसतं? ॲनेलिड्सपासून दिसतं. पण त्याच्यानंतर मात्र मोलस्कामध्ये दिसत नाही. आणि जे ॲनेलिड्समध्ये आहे ते कसं खंडीभवन आहे? कायिक आहे, मेटॅमेरिक आहे. ओके. त्यानंतर नेहमी विचारला जाणारा प्रश्न, फिश बट नॉट फिशेस. जसं की सिल्वर फिश, ऑर्थोपोडा आहे. कळतंय? डेव्हिल फिश, हायड्रा, बरोबर? तो पण मासा नाहीये. म्हणजे असे मासे तुम्हाला करावे. जेलीफिश, तोही मासा नाहीये. कळतंय? त्यानंतर डक बिल प्लॅटिवस, जो आयोगाला नेहमी आवडतो, की जो एक सस्तन प्राणी आहे, पण अंडी घालतो. कळतंय? त्यानंतर शास्त्रज्ञांचं योगदान याच्या बाबतीत बोलायला गेलं तर अरिस्टॉटल, फादर ऑफ झुलॉजी आणि बायोलॉजी दोन्ही सुद्धा. थिओप्रेस्टस, बॉटनीचा. कीटक आणि स्पायडर हे वेगवेगळे आहेत, लक्षात ठेवा. स्पायडर हे कोण आहेत? अरॅक्निड्स आहेत. त्यानंतर उत्सर्जन अवयव मेनली ऑर्थोपोडामध्ये कोण? जर क्रस्टेशियन्स असतील तर त्यांच्यामध्ये कोण आहेत? ग्रीन ग्लँड्स आहेत. कोण आहेत? ग्रीन ग्लँड्स. त्याचवेळी कीटक जे आहेत, कीटकमध्ये कोण आहे? माल्फिजियन बॉडी आहेत. आणि त्याचवेळी अरॅक्निड्समध्ये कॉक्सल ग्लँड्स आहेत. कळेल? सोबत मग अगोदर आलं तर नेफ्रिडिया दिसतं तुम्हाला. वेगवेगळ्या प्राण्यांच्या अभ्यासाचे शास्त्र, जसं की ऑर्निथोलॉजी म्हटलं तर कोण? पक्ष्यांचा अभ्यास. कळते ना तुम्हाला? आपला अभ्यास म्हटलं तर कोण? अँथ्रोपोलॉजी. सरपटणाऱ्यांचा आणि उभयचरांचा अभ्यास म्हटलं तर हर्पेंटोलॉजी. तेवढं तुम्हाला माहीत असायला पाहिजे. सर्वात मोठा कोण? छोटा कोण? सगळ्यात पहिला कोण? ते माहीत पाहिजे. सर्वात मोठं प्राणी म्हटलं एकूण संस्था प्राण्यांमध्ये तर वेल मासा, पण भूचर म्हटलं तर हत्ती. लहान म्हटलं तर बॅक्टेरियात गेलो आपण. फर्स्ट कोण आहे? फर्स्ट बायोलॅटरल कोण आहे? प्लॅटिहेल्मिंथेस. फर्स्ट युसोलोमेट कोण आहे? कळतं ना? ॲनेलिड्स. असं तुम्हाला फर्स्ट लहान छोटा करावा लागेल. प्रत्येक गटाला ते नाव का दिलं गेलं? पोरस आहे, सचिद्र आहे म्हणून पोरीफेरा. कळतंय? फ्लॅट आहे म्हणून प्लॅटिहेल्मिंथेस. काटेरिया आहे म्हणून इकायनो डर्मॅटा. ऑर्थोपोडा, जॉईंटेड लेग्स. ग्नॅथोस्टोमॅटा, तोंडात काय त्याच्या? जबडा आहे. अग्न्याथा, जबडा नाहीये. कळतंय ना? म्हणजे असं केलं तर जास्त सोपं राहील आपल्याला. काही महत्वाच्या प्राण्यांची बायोनॉमियल नावं करून जा. जे कुत्रा लांडगा कोल्हा एका त्याच्यामध्ये येतात. कशामध्ये येतात रे? कॅनिसमधं. जीनस एकच आहे त्यांचा. गाईचा कोण आहे रे? बॉस टॉरस. आपण कोण? होमो सेपियन. घरातली माशी कोण आहे? हाऊसफ्लाय, डोमेस्टिकस, मस्का डोमेस्टिकस. हे करावं लागेल. सारखी नावं असणारी, आत्ता सांगितलेली फिश सगळ्यांची नावं सारखीच आहेत. तसेच काही वर्म दिसतात. हे वर्म्स तुम्हाला प्लॅटिहेल्मिंथेसमध्ये पण दिसतात, चपटकृमीमध्ये, गोल कृमीमध्ये पण दिसतात, ॲनेलिड्समध्ये पण दिसतात. कोलम वर्म प्रश्न विचारला तो. सोपं पडेल ना करायला गेलो आपण तर. जसं की सिलेंड्रेटामध्ये सुद्धा सी शब्द येतो. इकायोडर्मेटामध्ये पण सी शब्द येतो. पण एकायोडर्मेटामध्ये म्हणजे कंटकचरमीमध्ये सगळे जिवंत वाटतात. सी कुकुंबर, सी लिली. इथं सगळे निर्जीव वाटतात. सी पेन, सी फॅन. कळतंय? काही महत्वाचे फरक, कॉन्ड्रिस्टायसिस, ऑस्टिओस्टायसिस, माशांचे फरक हे मस्ट आहे, तुम्हाला यायला हवं. अपोडा, अनुरा, युराडेला हे कोण आहेत? ॲम्फिबियन्स, उभयचरांचे ग्रुप आहेत.
ज्याला काहीच नाही, हात नाही, पाय नाही आणि हे पण नाही आहे, शेपटी पण नाही आहे, जसं की इच्टोफिऑन, फायसिस, काहीच नाही. ज्याला शेपूट नाही म्हणजे बेंडूक. ज्याला शेपूट आहे सॅलामेंडर. सॅलामेंडर पण सावध राहायचं. आयोगाला लय पट्टवतो. ॲम्फिबियन आहे. कॉर्डेट्स, नॉन कॉर्डेट्स कळतंच. कॉर्ड नाही आहे, काय आहे, समोरचं हार्ट आहे, यांना मागं हार्ट आहे, कळतंय. अज्ञाथा, ज्ञाथोस्टोमॅथा. अज्ञाथा कोण? अज्ञाथा म्हणजे ज्याला जबडा नाहीये. ज्ञाथो म्हणजे ज्याला जबडा आहे. व इन्व्हर्टिब्रेट्स, व्हर्टिब्रेट्स ज्यांचा मेंदू आत आहे ते क्रॅनिएटा म्हणजे व्हर्टिब्रेट्स. ज्यांना बाहेर आहेत ते कळते ना, ज्यांचा मेंदू आत आहेत ते व्हर्टिब्रेट्स, ज्यांचा बाहेर आहे ते इन्व्हर्टिब्रेट्स. शॉर्टकटमध्ये सांगायचा प्रयत्न करतोय. हा टॉपिक मोठा आहे म्हणून ही रील थोडी मोठी झाली. थँक्यू.